गरोदर मातेचा विरोध करणार आहे. मी कुपोषित गरोदर माता आहे. मी कुपोषित गरोदर मातेचा सासू आहे. मी कुपोषित गरोदर मातेचे मिस्टर आहे. मी अंगणवाडी सेविका आहे. मी अंगणवाडी मदतनीस आहे. मी अंगणवाडी मी कुपोषित गरोदर मातेची सासरा आहे. रोल चुकते जा मग सांग का लोक जावा की थांबा आशावर मी आशा वर्कर आहे. चला आता या मी यादी काढली होती संभाव्य यादी. त्याच्यामध्ये मी पण गरोदर मातेची नोंदणी घेतलेली आहे. आता त्यांच्या सोयीनुसार मी थांबवणार आहे. मग आपण आता सगळेच जण जाऊया त्यांच्यासाठी जरा भेट देऊया. बरं आता आपण म्हणजे त्यांना योग्य ती माहिती देऊया. चला आवाज तर आपण सगळेजण म्हणून ग्रहभेट देऊन येऊया. कोण आहे का घरात? आहे का कोणी घरात? हो हो आहे. हा आहे की बोला की. काय काय मोनिका कशी आहेस? आहे बरी आहे. आहेस ना? हा मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. घरी आहेत का सगळे? सासूबाई आहेत काय? चला येऊ काय? बरं या पाणी आणते. या किंवा या 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 सासूबाई आहे. बसा किंवा मॅडम बसा. असू दे तुझ्या बरोबरच बसते म्हणजे मला पण चांगलं वाटतं. मी जरा शेताला जाऊन येतो. थांबा 2 मिनिटं. खूप काम आहेत आम्हाला. मॅडम आले जरा बोलूया जरा 5 मिनिटं. तुमच्या सुनबाई कुठे दिसत नाही? हो आहेत की पाणी. कशी आहे तब्येत? बरी आहे. काय व्हायला लागले तुला मोनिका? काय नाही जरा अशक्तपणा वाटतोय. जरा गरगरतोय. जरा काळजीच घेत नाही बघा स्वतःची मॅडम. जरा सांगा तुम्ही जरा. काय उज्ज्वल सारखं उलट्या सुनबाई उलट्या. तुमच्या गरोदर आहेत पण फार अशक्त वाटत आता. हो सारखं काम 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 म्हणते. आता काय करायचं सांगा. कामापेक्षा पण त्यांच्या डोळ्यांना बघा तो काळे दूर झालेत आणि अशक्तपणा फार किती सांगते बघा. घरी जनावर आहे, दूध तेल पिझ्झा फळं खाजा. त्याच्या नवऱ्याने सगळं आणून ठेवलंय बघा. खजूर खारी काजू बदाम. जेवत नाही वेळेवर बघा. मोनिकाची मी परवा वजन घेतलेलं शाळेमध्ये बोलवून. तिचं वजन फारच कमी आहे काय. तिचं आता वजन आहे किती 45 किलो. आता तिला आता 3रा महिना लागला. आता तिला उलट्या वगैरे होत आहेत. या उलट्या का होतात माहितीये काय? ज्यावेळेला आपल्याला पायाला काटा टोचला किती त्रास होतोय. 2-3 दिवस आपलं लक्ष त्या ह्याच्याकडून जात नाही. तसंच आपल्याला कसं आता तिच्या ह्याच्यामध्ये नवीन गर्भ तयार व्हायला लागलाय. मग ते गर्भ तयार होत असताना काय होतं आपलं शरीर ते आपल्या ह्याच्यामध्ये मिसळून घेण्यास म्हणजे आपल्याला हे होण्याकरता थोडा वेळ लागतोय. त्याच्यामुळे तिला उलट्या वगैरे होत असतात. उलट्या झाल्यामुळे काळजी करायचं नाही. 1-2-3 महिने झाले की नाही 1 महिनाभर झाला की मग तिच्या उलट्या वगैरे व्हायचं हळूहळू कमी होत जाते. जर आपण डॉक्टरला दाखवून घ्यायचं औषध वगैरे देतात मग उलटी वगैरे व्हायचं कमी येते. ते अनुवंशिक असते की काय डोळे बिवाळे काय आता त्यालाच आपण डोळे म्हणतोय. हे झालं तर पण आता तिचं वजन किती कमी आहे बघा. आता तिचं वजन 45 किलो आहे. आता तिचं वजन वाढायसाठी तुम्ही घरामध्ये सगळेजण तिच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. अरे महेश ऐक रे बाबा जरा. तुझ्या बायकोची तक्रार जरा ऐक जरा. इथं काय सांगायला ते जेवतच नाही पोटभर. मी तिला सारखं सांगतोय जेवण जेवण. आता तुम्ही तिच्यासाठी घरात रोज करू नको म्हटलं तर करते. तिच्यासाठी तिला रोज एखादं पौष्टिक फळ द्यायला पाहिजे. रोज एक ग्लासभर दूध प्यायला दिलं पाहिजे. आता काय तोंडातच घालू काय हो? सगळं कपाट तुम्ही काही घरात तुम्ही कोणताही सांगितलं तर ऐकायला बी पाहिजे की हो. ऐकत नाही बघा. सांगितलं की नाही तिकडेच पळते. सांगितलं की तिकडेच पळते. रोज घरात लोक काय सगळे आम्हाला
भाजी भाकरी याच्या बरोबर रोजच्या आपल्या भाजी भाकरी बरोबर रोज 1 ग्लास दूध प्यायला पाहिजे, खजूर खायला पाहिजे, गुळ शेंगदाणे खायला पाहिजे. हे आपल्याला एकदम जेवण जात नाही. आता तुला म्हणतेस की तू उलटीवर काही म्हणतच जेवण जात नाही. म्हणून काय करायचं, ही पण अशी आपण जन्माला असंच येणार मग किती सांगू सांगा मी तर. म्हणूनच आम्ही आता तुम्हाला सांगायसाठी आलोय, तिच्या जेवणाकडे लक्ष द्या. तिला रोज 2-2 तासाला जेवायला द्या. आणि तिचं वजन आता 45 किलो आहे आणि आता तिला डिलिव्हरी होईपर्यंत म्हणजे 9व्या महिन्यापर्यंत तिचं वजन 10-12 किलोने वाढायला पाहिजे. मग आमच्या वेळेला असं काय नव्हतं बघा मॅडम. आम्ही काय जपलं बी नाही, काय नाही. आमचा मुलगा कसा आहे बघा इथं. मुलगा आहे सून असे म्हणून काय आपण हे करायचं काय? नाही, आमचं आपलं काही बाळ simple. निरोगी व्हायला पाहिजे, सशक्त व्हायला पाहिजे. म्हणून आपण तिच्याकडे आतापासून लक्ष द्यायला पाहिजे. रोज सगळं काम दिवसभर करतच म्हणायचं नाही तिला. सगळं जरा काम थोडंसं आवडायचं आणि 2 तास जरा बरं, तुम्ही आता झोपल्या विश्रांती काय किती तास घेता जेवणासाठी? दिवसभर काम करूनही भागत नाही. दिवसातून दुपारी 2 तास तर तुम्ही विश्रांती घेणे आवश्यक आहे. आणि झोपताना तुम्ही नेहमी डाव्या कुशीवर झोपणे गरजेचं आहे. बरं, तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या घेता का? कॅल्शियमच्या गोळ्या घेता का? हो, घेते की मॅडम. बरं, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देता का? त्यांनी खातात की नाही यावर तुमचं लक्ष आहे का? आता ते काय कुकुला बाळ आहे तुझ्याकडे लक्ष द्यायला. ऐक रुपाली, ऐक, हे बघ, नेहमीपेक्षा दुप्पट आहार तू घेतला पाहिजेस. ताजी सकस फळे, पालेभाज्या, फळभाज्या खाल्लं पाहिजे. दुग्धजन्य पदार्थ, दूध घेतलं पाहिजे. बरं, उद्या अंगणवाडीमध्ये यांनी तुमच्याविषयी गरोदर मातेचा CD कार्यक्रम ठेवलाय. तुम्हाला सगळ्यांना वेळ आहे का त्यावेळेस? मॅडम तुमच्या सवडीनुसार आपण ठेवूया. सवडीनुसार आहे ना महेश उद्या वेळ? आहे की आम्ही उद्या घरीच आहे. तुमची सांगा मॅडम काय काय जेवायला पाहिजे, काय काय फळे वगैरे घरातील उपलब्ध साहित्यानुसार आपल्याला दूध, दही काय असेल ते घेऊन या आपण सीडीचा कार्यक्रम. येतो मॅडम, सगळं पदार्थ ते सगळं करून घेऊन येतो. तयारी करा. काय काय आणलंय बघा हो मॅडम, हे सगळं करून आणले बघा. छान तयारी करून आणल्या ही सगळी. चला या या. बस रुपाली. आज आपण आपल्या अंगणवाडीमध्ये गरोदर माता नोंदणीचा CD कार्यक्रम घेण्यासाठी आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत. तर आपल्या आजच्या गरोदर माता रुपाली आहेत, मोनिका आहेत आणि त्यांचे पती, त्यांचे सासूबाई आपल्या इथं CD कार्यक्रमासाठी गरोदर मातेची नोंदणी कार्यक्रम घेण्यासाठी आज आपल्या इथं आलेले आहेत. मॅडम सासरे पण आलेत. तर त्यांचे मी सुरुवातीला स्वागत करते. तर आज आपली जी गरोदर माता आहे, आम्ही तिचं मी आता रुपालीचं आणि मोनिकाचं आम्ही वजन घेतलं. वजनावर उभा राहून तुमचं आज वजन घ्यायचं नाही, तुमचं वजन फक्त 40 किलो भरलंय. मॅडम म्हणते ते बरोबर आहे गं. तुला लई समजतंय वय. मॅडम फक्त 40 किलो भरलंय. बरं, हे 40 किलो वजन गरोदर मातेचं व्यवस्थित नाही आहे. तुमचं वजन वाढायला पाहिजे होतं. आता तुम्हाला 5व्या महिन्यात झालंय. आता आपण बघितलं माया रुपालीचं वजन किती कमी झालंय. 40 किलोच वजन आहे तिचं. आता आपल्याला आता तिला 3रा महिना लागलाय आणि तुझं रुपाली तुझं वजन किती कमी आहे. तर तुझं वजन वाढायला पाहिजे. तुम्ही पण काय करा ताई, रुपालीचं वजन वाढायसाठी तुम्ही आता घरामध्ये तिला रोजच्या आहारापेक्षा तुम्ही तिला जास्तीचा आहार द्यायला पाहिजे. रोजचं आपलं असतंच भाजी भाकरी, तर पण तिच्यासाठी तिचं वजन वाढायसाठी, आपलं बाळ चांगलं व्हायसाठी तिच्या आहारामध्ये रोज दूध, अंडी, केळी, खजूर
असं तिचं रोज तिला जेवणामध्ये तुम्ही तिला आहार द्यायला पाहिजे. रोज 1 ग्लास दूध द्यायला पाहिजे, जेणेकरून तिचं बाळाचं वजन पण वाढेल, तिचं पण वजन वाढेल, तिची तब्येत चांगली राहिली तर बाळ पण चांगलं राहणार आहे. रोज तिला दुपारी 2 तास झोपायला द्यायचं, विश्रांती घ्यायची आणि रात्री रोज आपण ज्यावेळेला झोपतो त्यावेळेला काय करायचं, डाव्या कुशीवरच झोपायचं. नाही तसं पण थोडा वेळ करून तू डाव्या कुशीवरच झोपायचं. काय असते माहितीये काय, आपली गर्भाशयाची पिशवी जी असते की नाही ती डाव्या बाजूला असते, म्हणून आपण डाव्या कुशीवर झोपायचं असते. तुला आता उलट्या वगैरे होतात काय, मळमळतंय वगैरे काय, मग असं का होतंय बरं सांगू द्या. तुला काय माहितीये, याला आपण म्हणतो डोळे लागले, तरी तुम्हाला तर माहितच असेल डोळे लागतात. पण आता काय माहितीये काय, आपल्याला कसं त्रास होतोय, पायाला काटा टोचला किंवा मार लागला तर आपल्याला किती तो त्रास होतोय. आपलं शरीर ते लगेच हे करून घेते काय, सहन होतंय का आपल्याला, नाही होत. तसंच आपलं असतंय, ज्यावेळेला ज्यावेळेला राहायला सुरू होते त्यावेळेला आपलं शरीर हे ते सामावून घ्यायला लगेच तयार होत नाही. म्हणून ते सामावून घेत असताना ते आपल्याला तर उलटी व्हायचं, बळबळ व्हायचं असं त्रास होत असतो. हा त्रास आपल्याला 2-3 महिन्यापर्यंत होतोय, नंतर कसं ते कमी होत जात आहे आणि मग आपल्याला ते त्रास कमी होत जातोय. मग आपल्याला तिथून पुढे मग आपल्याला जेवण जायला लागतंय. तोपर्यंत आपल्याला जेवण जात नाही. पहिले 4-5 महिने आपलं बघतोय की नाही, बाळाचं आपलं वजन सुद्धा वाढत नाही, म्हणून आपण खायचं सोडायचं नाही. आपला रोजचं जेवण जे आहे की नाही ते आपण खातच राहायचं. त्याच्यामध्ये रोज एक्स्ट्राचं काय, आपलं जे मोसमी फळ असेल, आता काय सफरचंद झाली, आता तर सगळीच फळं असतात सोड, खरं पण आपल्याला जे खावंसं वाटतंय करतंय की नाही हे आपण खायचं. आता तुम्ही बघा दादा, तुम्ही असं तिची काळजी घ्यायची, रोज तिला 1 फळ द्यायचंच. तुम्ही समोर बसून तिला रोज 1 फळ खायला रोज काय, आणि ताई तुम्ही रोज तिला ग्लासभर दूध प्यायला द्यायचं काय, त्यात काय आपण हे करायचं नाही. आपल्याला बाळ आपलं चांगलं पाहिजे म्हणून आपण तिची काळजी घ्यायला पाहिजे. तिची काळजी घेतली, तिचं वजन वाढतंय, तिचं वजन वाढलं, बाळाचं पण वजन वाढतंय, बाळ पण चांगलं राहतंय. आता हे 4-5 महिने वजन वाढत नाही, तिथं पुढं कसं तिचं वजन 10-12 किलो वाढायला पाहिजे. मग आतापासून आपण काळजी घेतली तर 9व्या महिन्यापासून 10-12 किलो वजन वाढतंय. मग कसं, आणि रोज कसं बघ दिवसभर काम करत बसायचं नाही रुपाली, काय जरा दुपारी 2 तास विश्रांती घ्यायची. तुम्ही पण तिला ताकीद करायचं, जरा आपण पण जरा करू लागायचं, आपलं पण जरा हातपाय आणखीन एक सांगते दादा, तुम्ही आता तिला 3रा महिना चालू आहे तर दर महिन्याला किमान 5,000 रुपये प्रमाणे बचत करायला चालू करा, जेणेकरून तिच्या डिलिव्हरीच्या वेळेला तुम्हाला आर्थिक तडजोड होईल. आपल्याला गाडीचा नंबर घेऊन ठेवायचा, एक म्हणजे सांगून ठेवायचं. आता असं लागला 9 महिना लागली त्यावेळेला आपण तयार करायची. परत कपडे सुद्धा कसं 7-8 महिन्यानंतर आपण थोडं करायला सुरू करायचं. कपडे सगळे स्वच्छ कपडे, सुती कपडे धुवून वाळवून व्यवस्थित आपली बॅग भरून ठेवायची, गाडीची व्यवस्था करून ठेवायची असं आपण. आणि मायाताई लसीकरणचं जरा सांगा की तुम्ही. तुमचा आता 15 दिवसाने टीटीचा पहिला डोस घ्यायचा आहे आपल्याला, मग त्यावेळेस तुम्ही लसीकरणा दिवशी यायला पाहिजे. आणि त्यावेळेस तुमचं आत्ता 40 किलो वजन भरले, त्यावेळेस कमीत कमी तुमचं 500 ते 600 ग्रॅम तर वजन 15 दिवसात तर थोडंफार तर वाढणं गरजेचं आहे. आणि HP सुद्धा तुमची खूप कमी आहे, फक्त 8 पॉईंटवर आहे, ती तुम्हाला 10च्या वर 12पर्यंत न्यायची आहे. त्यामुळं तुमच्या खाण्यावर जोर द्यायला पाहिजे आणि तुम्ही थोड्या प्रमाणात सारखं खाल्लं गेलं पाहिजे. तुम्हाला एकदम जरी जात नसेल तर थोड्या प्रमाणावर तुम्ही खाऊ शकता. आम्ही आमंत्रित तुम्हाला केल्याप्रमाणे सहकुटुंब सहपरिवार तुम्ही अगदी आदराने इथे येऊन जो आमचा मान ठेवला त्याबद्दल आपले सर्वांचे अगदी मनापासून आभारी आहे. आणि असंच वरचेवर दर महिन्याला येऊन अंगणवाडीमध्ये तुझं वजन पण वरचेवर आपण दर महिन्याला येऊन अंगणवाडी ज्यावेळी आम्ही बोलवायला येईल त्यावेळी दर महिन्याला येऊन अंगणवाडीमध्ये तुझे वजन कसे वाढते आणि जेणेकरून सुदृढ बालक जन्माला येईल यासाठी आपण सर्वजण म्हणून प्रयत्न करू. धन्यवाद. त्याचबरोबर आपल्याला 5,000 रुपये आपल्याला शासनामार्फत मिळतात. आम्ही पण तुमचा आभार आहे मॅडम, आमच्या सांगितल्याबद्दल. थांबा